किसानों की समस्या को लेकर शिवसेना जिला प्रमुख संदीप गिर्हे कृषि भवन में पहुंचे। किसानों की समस्या हल न होने पर कृषि कार्यालय को ताला ठोकेंगे, ऐसी चेतावनी दी गई। नजर डालते हैं इस खबर पर। किसानों की समस्या को लेकर शिवसेना जिला प्रमुख संदीप गिर्हे कार्यकर्ताओं के साथ कृषि भवन कार्यालय पहुंचे, जहां उन्होंने कृषि अधिकारी से मिलकर तीखे शब्दों में किसानों के न्याय हक का जवाब पूछा। इस समय प्रशासन की कार्यप्रणाली पर तीव्र रोष जताते हुए किसानों के साथ न्याय नहीं होता है तो कृषि कार्यालय को ताला ठोकेंगे, ऐसी चेतावनी दी। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में शिवसेना जिला प्रमुख संदीप गिर्हे ने अपनी प्रतिक्रिया में और क्या कहा। जिल्हाभरातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून आलेले नाही, याच्यासाठी आम्ही वारंवार इन्शुरन्स कंपनी जे ओरिएंटल कंपनी आहे यांच्या संबंधित लोकांशी आम्ही संपर्क करतो, पण एकही अधिकारी यांचा फोन उचलला। शेतकरी बांधव तेव्हा आमच्या कार्यालयात आले आणि प्रत्येक तालुक्यातील लोकांशी चर्चा केली। जेव्हा सोयाबीनचे पैसे सुद्धा यांनी फक्त नावापुरती फक्त 25% यांनी फक्त यांनी अकाउंटमध्ये टाकले, उर्वरित रक्कम कधी टाकली नाही। फक्त इन्शुरन्स कंपनी आपल्या शेतकऱ्यांचे रक्त पिऊन राहिले आणि आम्ही या शेतकरीचे जे कृषी अधिकारी आहे या आम्हाला आमचा सरळ आरोप आहे या कृषी कंपनीचा या अधिकाऱ्यांसोबत साठवलेला आहे, म्हणून कुठेही कृषी अधिकारी फक्त त्यांची ऍडव्हर्टाइज करतात। इथं बघून घ्या बोर्ड, तुम्ही पीक विमा काढा 1 रुपयात, पण तुम्ही मला सांगा यांचा पीक विमा मिळाला का नाही? अधिकारी त्याच्यासाठी काही जबाबदार आहे की नाही? कोण विचारायला जबाबदार? इथं कोणताही अधिकारी नाही आहे। तर आम्ही अशी आमच्यातर्फे शिवसेनेतर्फे मागणी केली आहे की लवकरात लवकर त्यांचा इन्शुरन्स कंपनीचा अधिकारी इथं यावं आणि प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचा त्याचा जो प्रश्न आहे तो त्यांनी सॉल्व्ह करावा, त्यांचं कारण सांगावं। जे शेती लागून आहे, एका शेतीला त्यांनी विमा म्हणजे पीक विमा दिला आहे आणि दुसरा जो शेतीची पूर्ण आहे त्यांना ते रिजेक्ट केला आहे। म्हणजे यांना वरून फोन आला का आम्ही इकडे पाऊस टाकला, इकडे पाऊस नाही टाकला, असं यांचे सगळे मिली बघत आहे। उंटार बसून सगळं शेळ्या हाकलाचं काम चालू आहे। आम्ही बिलकुल कबूल घेणार नाही। एका 2 ते 4 दिवसात शेतकऱ्यांचा प्रश्न मांडित नाही केला, पूर्ण संपवला नाही तर आम्ही पुढे कृषी अधिकारी ऑफिस कार्यालय येऊन यांच्या कृषी ऑफिसलाच आम्ही ब्लॉक करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट।